धनश्री, तुला माहिती आहे का आपल्या पृथ्वीमध्ये किती सारे ऑर्गॅनिझम आहे? नाही, मला नाही माहिती. आपल्या पृथ्वीमध्ये 7.8 मिलियन ऑर्गॅनिझम आहे आणि आतापर्यंत यातील 1.2 मिलियन ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन झालेले आहे आणि 7.5 मिलियन ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन झालेले नाही. पण शास्त्रज्ञांनी एवढं सगळ्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास कसा केला असेल? सिस्टमॅटिक्स. काय असं सिस्टमॅटिक्स? सिस्टमॅटिक्स म्हणजे ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही एक बायोलॉजीची शाखा आहे ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गॅनिझमचे वर्गीकरण केले जाते आणि आपण यातला इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा अभ्यास करतो. हे काढलं कोणी? हे कार्ल लिनियस यांनी काढलं आणि याचा सिस्टमॅटिकचा अभ्यास अजून सोपा होण्यासाठी त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहे. कोणती 2 पुस्तकं? एक स्पेसिस पॅन्थेरियम आणि दुसरं सिस्टेमा नॅचुरा. हो का? आणि तुला ते टेक्झॉनॉमी माहिती आहे का? काय असतं टेक्झॉनॉमी? माहिती आहे. सांग ना. टॅक्झॉनॉमी म्हणजे ब्रांच ऑफ बायोलॉजी. त्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिझम्सचं वर्गीकरण कसं करायचं, त्यांना नाव कसं द्यायचं आणि त्यांना ओळखायचं कसं, हे सगळं शिकायला मिळतं. आणि टेक्झॉनॉमीचा शोध कोणी लावला? त्याचा शोध A.P.D. कॅन्डोनी लावला.